आपला विषय आहे माथाडी कामगार संदर्भात. पार्किंग आस्थापन येथील नोंदणीकृत माथाडी कामगार संदर्भात आज आपला विषय आहे. गेल्या 3 वर्षापासून तिथे नोंदणीकृत माथाडी कामगारांतर्फे काम होत होते, पण गेल्या 6-8 महिन्यापासून नोंदणीकृत असलेल्या माथाडी कामगारांना जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर त्रास दिला जात आहे. तिथे असलेल्या नोंदणीकृत कामगारांना कामापासून वंचित ठेवून जे अनोंदणीकृत कामगार आहे बेकायदेशीररित्या त्यांना आणून त्यांच्याकडनं काम करून घेतले जात आहे आणि हा सर्व प्रकार तिथे असलेले ठेकेदार याच्या मार्फत सुरू आहे. माथाडी मंडळाला याबद्दल पाठपुरावा केला असता माथाडी मंडळाने लेखी आदेश दिलेले आहे की जे नोंदणीकृत कामगार आपल्या आस्थापनेत आहेत त्यांनाच आपण काम द्यावे. तरी देखील मुजोरी ठेकेदारातर्फे मुजोरी केली जाते व नोंदणीकृत माथाडी कामगारांना त्यांच्या कामापेक्षा ऑटोमायझेशन झालंय किंवा असे वेगवेगळे कारणे देऊन त्यांना कामापासून वंचित ठेवले जाते. पण पुणे येथील एका आस्थापनेत असाच प्रकार घडला होता. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे क्रेन लावणे, हुक लावणे, पट्टी लावणे किंवा जे काही इतर ऑटोमायझेशननी काम होत असेल ते देखील काम माथाडी कामगारांकडूनच करून घेतले पाहिजे असे आदेश असताना देखील कंपनीतर्फे व कंपनीच्या ठेकेदारातर्फे जाणीवपूर्वक मुजोरता केली जाते. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय. त्याच्या संदर्भात बैठका झाल्या. बैठकीमध्ये जे ते बैठकीच्या नंतर पुनर्निरीक्षण झालं कंपनीमध्ये. पुनर्निरीक्षणामध्ये तिथं काम आहे हे सिद्ध झालं. सिद्ध झाल्यानंतर अहवाल आला. अहवालानंतर आदेश निघाले महामंडळाकडून, गव्हर्नमेंटकडनं, किंवा त्या ठिकाणी काम असताना तुम्ही नाकारू शकत नाही. काम तुम्हाला त्यांना याच लोकांना, रजिस्टर्ड लोकांना, गव्हर्नमेंटच्या ठिकाणी रजिस्टर झालेल्या लोकांनाच द्यावं लागेल असे आदेश निघाले. परंतु कंपनीची मुजोरी इतकी आहे, कंपनी ते आदेश मानायला तयार नाहीये. आणि हा विषय मला असं वाटतं की फक्त संभाजीनगर किंवा एका कंपनीपुरता नाहीये, हा विषय पूर्ण महाराष्ट्रापुरता आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हा घोटाळा चालू आहे. हा घोटाळा आम्ही उघडकीस आणणार आणि जर का यांना कामावर नाही घेतलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार. आशिष सोडकर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.